नमस्कार, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मोदकाची रेसिपी. जरा वेगळ्या पद्धतीचे हे मोदक तयार केलेले आहेत. त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 टेबलस्पून फुटाणेसुद्धा भाजून घेतले आहेत. हे फुटाणे जे आहेत ते भाजलेलेच राहतात, पण थोडे गरम करून घ्यायचे म्हणजे त्यामधला ओलावा जो आहे तो निघून जातो. 2 टेबलस्पून पांढरे तीळ घेतले आहेत, ते सुद्धा मी भाजून घेतले आहे. त्यानंतर आता 2 टेबलस्पून खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. बारीक खोबऱ्याचा कीस आहे, जाड असेल तरीही चालेल. तो सुद्धा अगदी 1 मिनिटभरच मी भाजून घेतला आहे. त्याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे. सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलं. शेंगदाण्याची सालसुद्धा काढून घेतली आहे. आता ह्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या विलायची सोलून घालत आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून ह्याची फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक तयार करत असतो, पण तुम्ही अशा पद्धतीचे हे मोदक तयार करून बघा. खूप पौष्टिक आहे, कारण ह्यामध्ये आपण शेंगदाणे, फुटाणे, खोबऱ्याचा कीस आणि तीळसुद्धा घातलेले आहेत. त्यामुळे भरपूर प्रोटीन, कॅल्शियम आपल्याला ह्यामधनं मिळणार आहे. आता ह्यामध्ये मी साखर घातली होती आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे. त्यानंतर आता 2 टेबलस्पून वितळवून घेतलेलं तूप घातलं. पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे. तूप घातल्यामुळे मोदकांना छान अशी बाइंडिंग येते. जर तूप कमी वाटत असेल तर तुम्ही आणखीन घालू शकता. मी आणखीन 2 टेबलस्पून तूप घातलेलं होतं, म्हणजे एकंदर 4 टेबलस्पून मी तूप ह्यामध्ये वापरलेलं आहे. आणि तूप जे आहे वितळवूनच घालायचं, म्हणजे थोडं गरम करूनच घालायचं. माझ्याकडे अशा प्रकारची ही मोदकपट्टी आहे, तर त्यामध्येच मी हे मिश्रण घालून मोदक तयार करून घेत आहे. बाजारामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या प्रकारचे मोदकचे साचे मिळतील. आपल्याला जर अगदी छोट्या साईजचे मोदक करायचे असतील तर अशा पद्धतीने ह्या मोदकपट्टीमध्ये सारण भरून मोदक तयार करू शकता. दिसायलाही खूप छान दिसतात आणि झटपट तयार होतात, तर फार वेळ लागत नाही. तर मिश्रण जे आहे ते छान दाबून दाबून भरायचं, म्हणजे मोदक फुटणार नाहीत आणि छान असे मोदक निघतील. जर तुम्हाला मोठ्या आकाराचे मोदक तयार करायचे असतील तर सिंगल मोदकचा साचासुद्धा मिळतो, तर त्यामध्ये तुम्ही सारण भरून तयार करू शकता. पण खूप छान असे हे छोटे छोटे मोदक दिसत आहे. बघू शकता किती सुंदर आकार आलेला आहे आणि दिसायलाही छान दिसतात आणि तेवढेच पौष्टिकसुद्धा आहेत. तर असे हे पौष्टिक मोदक तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीसोबत. धन्यवाद.